रामानंद प्रजाजन हे भगवान हे उमामहेशा मारुती परमेश्वरा गिरिजावरा डबरुधरा विलासवाडी त्रिनेत्रधारी हे त्रिपुरारी त्रिशूळाचा भस्मींचा भालुडचारा भस्मासूर मर्दना हे नंदिनंदिकेश्वरा नंदी वाहका कैलासनाथा सोलंकी नरेश राजा कार्तिक साष्टांग हे देवा पूर्ण स्वरूपात नाही मिळत दर्शन परंतु का होईना मला शुभाने मंगळ शास्त्रीचा आशीर्वाद दिलायस तुझ्या आशीर्वादाचा भेट कवच माझ्या आईवडिलांची पुण्य आणि राजा कार्तिकाने मला केलेलं संदर्भ या सर्वांचे गण झाले म्हणून ब्राह्मण शुद्ध वैश्य क्षत्रिय अशा 4 कोटी प्रजेची सेवा करण्याचं महत् भाग्य मला लाभले देवा ज्या दिवशी आम्ही राज तत्वावर विराज झालो त्या दिवसापासून लेखणीय घोष आम्ही राजसूत्र आणली धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे मानवी जीवनाचे 4 पुरुषार्थ साधले सत्याला प्रोत्साहन आणि असत्याला योग्य वेळी पायबंद खातना म्हणत एकमेकाशी परस्पर वैर म्हणजे हिंदू नकुल सर्प एका गुंडात चारापाणी खाताय हे केवळ मी माझं परम सौभाग्य समजते हे परमेश्वर माझ्या संपूर्ण सोलंकी नगरी ही रोषणाई झाली याचं कारण काय असेल तर आजच एक नूतन पाहुणा म्हणजे आमच्या सौभाग्य होती आम्हाला पुत्र रत्नदान करणारे त्याची वार्ता आमच्या गणपतीला पटत पावले पण या आनंदाच्या सुखद सुखा या आनंदाला अभिनंदन अतिथी आश्रमावर विनायक शनिवार आम्ही आपल्याला धन्यवाद देतो आमच्या आपण स्वागत केलं शिष्टाचार आहे आणि राजा या नात्याला तो पाळणं माझा धर्म आहे आपल्याला येण्याचं प्रयोजन राहण्याचं वस्तिस्थान माता भाग्या ठिकाणी आमचं वास्तव्य आपल्या देहाला करिता इथे येण्याचं प्रयोजन बापाच्या माती निर्माण झालेला विचारपूस करावी आपलं काय असं बापाचं कर्तव्य नडलं म्हणून ती खाला
तुझ्यासाठी मागणं घालायला आले. तुला हे लग्न करायला नाही बाबा. बाबा हे कसं शक्य आहे? तुम्हाला गावाकडे माहित असून सुद्धा त्या लोक कसं इकडे आम्हाला का बांधतात? तुम्हाला माझं लग्न करायचं असेल तर नाही करत चांगलंय. मुखातील शब्द मुखात आपण बाबा ते शब्द उच्चारलास तर तुझ्या बापानं आतापर्यंत जतन केलेलं सगळं वाक्य बोल. हे मी तुझं लग्न करताही याला कारण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे लग्न केलं बाबा. तू जर नकार दिलास तर तुझ्या बापाच्या वचनाला बाबाच्या हिरण्या बाबासंगाचा जन्म झाला. या बाबरीनं प्रसूतकाळच्या अनंत यातना सहन करून मला जन्म दिला. त्या माझ्या आई बापाच्या नावाला नेमका कलंक लागत असेल. त्या माझ्या आई बापाचं नाव नुसतं माती बोलवत असेल. ते नाही दिण्याचा विनर तुम्हाला. माझा बाळ लग्न करायला तयार. मग ठीक. याच वेळी या ठिकाणी आपण सत्पात्री ब्राह्मण आहात तेव्हा लग्नात चिंता करू नको. आयुष्यभर पश्चाताप करतो ना. हे तुला कळणार नाही. तो व्यवहार बाजूला चिंता काही बोलू नको. ते लहानात वाढलेले आणि किती झालं तरी पितृवल्लभच्या बाहेर मी केव्हाही जाणार नाही. आता तुमच्याला ऐकत नको. लग्न करणार नाही. काय झालं माझी गॉड आहे. बाळ आता कसं आहे? मी तुमच्या इच्छेसाठी लग्नाला होकार दिलाय. पण हिचं माझं लग्न झाल्यानंतर हा फाजील माणूस तिथं नकोय मला. काय ना कारण बरोबर याची चिन्ह काही बघायची दिसत नाही. हा नुसता फाजीलच नाही. तरी मी तुला सांगते काय? मध्ये मध्ये करू नको. काय करू नको? जरा थांब. हट मान्य हट मान्य माझी सुद्धा किती म्हणते का बेगाला थांबा. तर ह्यांच्या भावाची लग्न करून सुखात तो संसार थाटतो असा आणि माझ्यामुळे तो होत असा. काय वाटेल का आताच जा. बाबा एवढ्या लवकर जाण्याची गरज नाही. हा जर असंच बोलत राहिला ना बोलूनच बऱ्याच जणांचा मान नाही बोला. हे पहा तुमची अट मला मान्य आहे. पण माझी सुद्धा काही अट आहे. तुझी अट आहे? हो अट आहे. काय? एकदम. हा आमचा विवाह झाल्यानंतर आमच्या मठातले 16 दिवसाचा सुखद सोहळा पार पाडावा अशी आमची अट आहे. जशी तुझी इच्छा. आपण तो कोण झाला त्याचा सत्य नसतो. कुणाची वाटोळं झालं ते कुणाची बाबतीत बोलतात? कोण पाहिजे इच्छा नाही. ते कुणाचं बोलू नये हो. बोलू नये. हा. अगं काय तुला सांगू. काय मी आल्यापासून पाहतोय काय पाहता? मेल्याची नजरच माझ्यावर. हो पण नक्की कुणाच्या बाबतीत बोलतात तुम्ही? एवढा निर्लज्ज आहे ना तो तुझा तो छे बाई हो. तुझा तो विश्वास विश्वास झाला
आता सुद्धा घोटाळा केला. अगं पण एवढा लहान मोठेपणा काय कामाचं आहे? हे पहा, तुम्ही त्याच्याजवळ लक्ष देऊ नका. त्याला सांगितलं होतं. अगं मी देत नाही लक्ष, तोच माझ्यावर देत असतो. अहो, पण मी त्याला सांगितलं होतं संपूर्ण पठारात मी तुम्हाला दाखवणार म्हणून. होय ना? अगं हा. दाखवायला ठीक आहे हो, हो. ग, पण सुरक्षित अंतर हवं ना. हा. अगं एकसारखा जवळ येऊ लागला, नाही हो. माझा हात धक लागला, नाही, नाही, तसं नाही. जवळ येऊ लागला. हे तसं नाहीये. एवढा निर्लज्ज मी कधी पाहिलाच नाही. असू दे. हे पहा, तुम्हाला दुसऱ्याच्या हाताची सवय नाही. कसं आहे, तुम्ही लाडात वाढलात ना म्हणून. पण हे पहा, तुमची आणि माझी आज मधुचंद्राची पहिलीच रात्र. होय ना, माझा सुद्धा पहिलाच प्रसंग आहे. आमचं सुद्धा पहिलाच आहे, दुसरा नाही. आणि म्हणून मला काय करावं सुचत नाहीये. मला तरी कुठं काही सुचत आहे. हो. अहो, उभे कशाला? बसा ना. बसा. हे बघा, हे सगळं केलंय ते तुमच्यासाठी केलंय. अत्तराचे सडे, मोतिकांच्या रांगोळ्या, मंचक सुद्धा सजवून ठेवलाय. हे आमच्यासाठी पुष्पमाळा सुद्धा मुकून ठेवल्या. मंद ठेवणारा समय आहे. तरी सांगू का, हे सर्व गोष्टही ठीक आहे ग, हो. पण मला तो दरवाजा बंद कर ना. हा. मला त्याचा संशय येतोय. बरोबर आहे, काळजी करू नका. आता जागी. कोणतरी दिसतं. महालाचा दरवाजा बंद करून मला दिवस